आज खलवा मुंब्रा दरम्यान लोकलमध्ये जे हादसा झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 6 जण मृत्युमुखी पडले। त्यांना आज आम्ही श्रद्धांजली मुंबई रेल प्रवासी संघातर्फे अर्पण करतोय। आणि ही जी हादसा होऊ नये म्हणून गेल्या 2 वर्ष आम्ही रेल्वे प्रशासनाकडे याच्याबद्दल कंप्लेंट्स वगैरे करून सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कारवाई न झाल्या कारणाने आज आता एक मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावं लागलं। आज हे सर्व घटना घडत असताना बघितलं की 6 जणांचा डेड बॉडी ट्रॅकवरती पडलेला आहे। त्याला उचलण्यासाठी एकही कर्मचारी रेल्वे कर्मचारी स्ट्रेचर घेऊन किंवा व्हीलचेअर घेऊन तिकडे आला नाही आणि लोकही त्या डेड बॉडीला घेऊन प्लॅटफॉर्मवरती फेकत होते। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे प्रशासन काम करते आहे। त्यांच्याकडे आजच्या तारखेला टाईम मॅनेजमेंट आणि हे सर्व मिसमॅनेजमेंट झाले असल्या कारणाने गेल्या 2 वर्ष मुंबईकर त्याला त्रासाला सामोरे जात आहेत। त्याच्यासाठी गाडी वेळेवर चालवणं टाईम मॅनेजमेंट सुद्धा त्यांना करता आलं नाही, गर्दीचं नियंत्रण करता आलं नाही, म्हणून हे आज मोठा प्रसंग घडलेला आहे। आज रेल्वेमध्ये जे कंप्लेंट ॲक्सिडेंटचा 8000 केसेस पेंडिंग आहे, त्याचं अजूनही त्यांना कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही आहे। त्याच्यासाठी फक्त रेल्वेकडे 2 ट्रिब्युनल आहे। सिटिंग असताना 8000 लोकांना कधी न्याय मिळेल हे फार मोठा प्रश्न आहे। कारण 4 लाख मिळवण्यासाठी 10 वर्ष त्याच्यात वेळ झिजवावं लागतात। तोपर्यंत तो क्लेम करणारा प्रवासी जिवंत असणार नाही, कारण त्याला 10 वर्ष त्याचा प्रतीक्षा करावं लागतं आणि जाऊन त्याला कुठेतरी 4 लाख रुपये कॉम्पेन्सेशन मिळतं। तोपर्यंत त्या परिवाराचा सत्यानाश झालेला आपल्याला दिसतं। कारण जो करविता जो मनुष्य, जो माणूस प्रवासी आमचा, तो परत गेल्यानंतर परत काय येऊ शकणार नाही आहे आणि जे जिवंत असलेले त्यांचा परिवार जगू शकत नाही आहे, कारण त्यांचा जे उदरनिर्वाह करणारा जो प्रमुख व्यक्ती असतो तो त्यांना सोडून गेलेला असतो। अशा परिस्थितीमध्ये कुठेही रेल्वे अधिकारी किंवा रेल्वे मिनिस्टर असू दे की या मुंबईच्या या दुर्घटनेबद्दल सर्व माहिती असून सुद्धा त्याच्यावरती काय उपाययोजना करतील असं काही दिसत नाही आहे। VPL YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।